तुम्ही बालपणीच ठरवलं होतं, की तुम्हाला युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जायचं होतं? जी. माझं नाव जे.बी. पाटील. हिरापूर गावातनं मी आलेलो आहे. पारोड्या तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आहे. तर त्या ठिकाणी मी ग्रामीण भागातनं ते शिक्षण माझं 6वी पर्यंत केलं हं, हं. आणि तिथं माझे वडील सरपंच वगैरे होते. तर त्यावेळेस मी 4थी-5वी मध्ये असेल त्यावेळेस तिथं पोलीस यायचे. त्याचं त्यावेळेस तो ड्रेस असायचा, हाफ पॅन्ट वगैरे. तर अशा परिस्थितीत मग मी ते बघून त्यांचा रुबाब बघून वगैरे मला ते आतमध्ये एकदम इम्प्रेस झालं, की आपण पण आयुष्यात पुढे जाऊन युनिफॉर्म सर्व्हिसेस करायच्या असं मी ते त्यावेळेसच माझ्या अंतःकरणात ते भिनलेलं होतं. महाराष्ट्र क्राईम स्क्वॉडमध्ये असताना आम्हाला 81 किलो म्हणजे 81 करोडची ब्राऊन शुगर पकडली होती. तर 2 पाकिस्तानी आरोपींना अटक केलं होतं. मी इथं नाशिकला SP असताना 100 कॉन्स्टेबल ड्रायव्हर यांची मी भरती केली होती. तर ती भरती केल्याच्या ठिकाणी बरेचसे कॅन्डिडेट हे ज्यांनी अकॅडमीमध्ये 6 महिन्याचं वर्षाचं शिक्षण घेतलेलं होतं, ते जास्त ते कॅन्डिडेट उत्तीर्ण झाले. नमस्कार, मी उदय बडगुजर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या खास पॉडकास्टमध्ये आपण इन्व्हाईट केलेलं आहे रिटायर्ड डेप्युटी कमिशनर एक्साईज डिपार्टमेंटमध्ये असलेले मिस्टर जे.बी. पाटील सर. त्यांनी फिनिक्स करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये कशी तयारी करायची आणि त्यांना कसं तयार करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या पॉडकास्टमध्ये त्यांच्याकडनं घेणार आहोत. तर वेलकम करूया जे.बी. पाटील सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये. सर, वेलकम टू अर्बन डिजिटल स्टुडिओ. नमस्कार. नमस्कार सर. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा असेल सर तुम्हाला. तुम्ही बालपणीच ठरवलं होतं, की तुम्हाला युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जायचं होतं? जी. माझं नाव जे.बी. पाटील. हं, हं. हिरापूर गावातनं मी आलेलो आहे. पारोड्या तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आहे. तर त्या ठिकाणी मी ग्रामीण भागातनं ते शिक्षण माझं 6वी पर्यंत केलं हं, हं. आणि तिथं माझे वडील सरपंच वगैरे होते. तर त्यावेळेस मी 4थी-5वी मध्ये असेल त्यावेळेस तिथं पोलीस यायचे. त्यांचं त्यावेळेस तो ड्रेस असायचा, हाफ पॅन्ट वगैरे. तर अशा परिस्थितीत मग मी ते बघून त्यांचा रुबाब बघून वगैरे मला ते आतमध्ये एकदम इम्प्रेस झालं, की आपण पण आयुष्यात पुढे जाऊन हे युनिफॉर्म सर्व्हिसेस करायच्या असं मी ते त्यावेळेसच माझ्या अंतःकरणात ते भिडलेलं होतं. त्यानंतर मग मी माझं पुढचं जे शिक्षण आहे ते पारोड्याला केलं. पारोड्याला केल्यानंतर मग साधारणतः तिथं त्यावेळेस आमच्या गावाला 6वी पर्यंत मी शिक्षण करत असताना कुठल्याही प्रकारचं सुविधा नव्हत्या. फॉर एक्झाम्पल तिथं लाईट नव्हते. हं, हं. नंतर वाहतूक नव्हती, एस-टी वगैरे असं काही नव्हतं. तर तो प्रवास करून मी पारोड्याला माझं 11वी केलं. ते मॅट्रिक झाल्यानंतर मग मी कॉलेजला विद्यावर्धिनी कॉलेज धुळ्याला मी ॲडमिशन घेतलं. तर तिथं कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग पहिल्याच वर्षी तिथं NCC नावाचा एक प्रकार आहे हो, राष्ट्रीय. हो. तर त्याच्यात मला खूप आवड होती पहिल्यापासूनच युनिफॉर्म सर्व्हिसेसची. मग हं, मी हं. NCCमध्ये जॉइन झालो. तिथं ज्युनियर अंडर ऑफिसर, सीनियर अंडर ऑफिसर म्हणून मी पदं केले. प्री-RDला पण गेलो आणि ते करत असताना मी बेस्ट कॅडेट, बेस्ट फायटर म्हणून ढाल कप मला बक्षीस मिळालं तिथं. ओके. आणि शिवाय कॉलेजचा NSSमध्ये मी लीडर होतो. नंतर कॉलेजमध्ये मला अनअपोज CR म्हणून निवडलं. हं, हं. तर असं हे करत असताना माझ्या अंतःकरणातलं आतलं जे एक सुप्त कलागुण असतात, हं, हं. त्या ठिकाणी मला एक चांगला वाव मिळाला कॉलेजमध्ये. ते म्हणजे एक प्रकारचा स्पार्क मिळाला आणि मग ते तिथं वन ॲक्ट प्ले पण मी लिहिला. एकांकिका म्हणतात त्याला. ते हां, हां. एकांकिका लिहिली. ती पुणा युनिव्हर्सिटी फेस्टिवलसाठी तिची निवड झाली आणि हे करत असताना मग मी माझ्यात ते भावना पक्की झाली, की आपण युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जायचं. मग तिथून मी पुणा युनिव्हर्सिटीला MA करण्यासाठी गेलं असताना सहज एक दिवशी पेपरमध्ये जाहिरात बघितली. हं, हं. जाहिरात बघितल्यानंतर मग मी बघितलं, की दुय्यम निरीक्षक दारूबंदी म्हटल्यानंतर मी म्हटलं, हा युनिफॉर्म सर्व्हिसेस आहे. चांगला आहे म्हटलं. हां. तर मग त्याप्रमाणे मी अर्ज केला. त्यावेळेस आमच्या वेळेस स्टेट सिलेक्शन बोर्ड होतं. हं. महाराष्ट्रातनं खूप विद्यार्थी आलेले होते स्पर्धक. त्या ठिकाणी सर्व स्पर्धेतनं मी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने माझी निवड झाली.
क्या बात है सर. ती निवड झाल्यानंतर मग नॅचरली मी आई-वडिलांना सांगितलं, की माझी आवडती सर्व्हिस मला मिळते युनिफॉर्म सर्व्हिस. मग मी ती ॲक्सेप्ट केली. महाराष्ट्राचं म्हणजे माझं एम-ए तसंच सोडलं. पहिला एक भाग झाल्यानंतर दुसरा हं, भाग हं. राहिला. डिपार्टमेंटमध्ये आमच्या ट्रेनिंगसाठी जेव्हा गेलो होतो पी-टी-सीला, हं, हं. पोलीस त्यावेळेस म्हणजे आता त्याला महाराष्ट्र हे म्हणतात तर त्यावेळेस त्याला पोलीस ट्रेनिंग कॉलेज नाशिकला होतं. तिथं ते पी-टी-सीमध्ये आमचे सामरा प्रिन्सिपल होते. तर तिथेही मी कमांडर म्हणूनच हे केलं. मग माझी मुंबईला पोस्टिंग झाली, पहिली पोस्टिंग. मग पहिली पोस्टिंग करत असताना एक 4-5 वर्षाने मग आम्हाला एक कार्यकारीपदी पोस्टिंग झाली. मग त्या ठिकाणी आम्ही खूप काही गुन्हा अन्वेषण कामगिरी करत गेलो. अच्छा. चांगल्यात त्या चांगल्या गुन्हा अन्वेषण कामगिरी केल्यात. मग मग त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र शासनाने मला वेळोवेळी प्रशस्तीपत्रक देऊन, कॅश अवॉर्ड रिवॉर्ड देऊन, रिवॉर्ड्स देतात. अवॉर्ड रिवॉर्ड देऊन दरवर्षी मला मिळायचं. नंतर एकदा महाराष्ट्र फ्लाइंग स्क्वॉडमध्ये असताना आम्हाला 81 किलो म्हणजे 81 करोडची ब्राउन शुगर पकडली होती. तर 2 पाकिस्तानी आरोपींना अटक केलं होतं. तर अच्छा. भारत सरकारने सुद्धा त्यावेळेस आम्हाला ₹40,000 कॅश रिवॉर्ड देऊन अवॉर्ड आणि रिवॉर्ड सर्टिफिकेट वगैरे दिलेलं आहे. खूप छान कामगिरी म्हणजे महाराष्ट्रासाठी तुम्ही खूप काही केलेलं आहे. सो बेसिकली या सगळ्या जर्नीमध्ये तुमच्या, तुम्हाला कधी असा अनुभव आला का सर, की बस आता ही नोकरी हेक्टिक झाली माझ्यासाठी किंवा तुमच्या फॅमिलीकडनं कधी असा अपोज आला का, की किती काम करणार किंवा आम्हाला वेळच देत नाही आहे, अशा काही घटना फॅमिलीमध्ये तुमच्या? नाही, हे नॅचरल असतं. कसं आहे, की कुठलाही पोलीस असो किंवा युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये कुठलाही जो अधिकारी काम करतो, त्याच्या नजरेसमोर पहिली गोष्ट असते, की शिस्त हं, आणि डेडिकेशन. बरोबर. पूर्णपणे ते डिपार्टमेंटला वाहून घेतलेलं असतं, शिस्त असल्यामुळे आणि ते केल्यानंतर मग डिपार्टमेंटमध्ये नॅचरली ही सेवा करत असताना, शासकीय सेवा करत असताना थोडंसं आमचं डेडिकेशन त्याच्याकडे जास्त असतं, तर नॅचरली थोडंसं फॅमिलीकडे दुर्लक्ष दुर्लक्ष होतं. होतं. बरोबर. हां, हे काय खरं आहे. मग फॅमिलीमधनं असा अपोज किंवा सपोर्ट या 2 गोष्टींमधलं काय जास्त मिळालं नाही, तुम्हाला? अपोज नाही मिळाला, म्हणजे सपोर्टच मिळत गेला. आता थोडंसं मुलांचं शिक्षण असेल किंवा काय असेल, तर ते सगळं ते घरातनं ते करून घेत होते त्यांचे. बरोबर. माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला त्याने एम-बी-ए केलेलं आहे. हं, हं, हं. एक मुलगा, एक मुलगी आहे. तर एकंदरीत सगळं व्यवस्थित आहे म्हणजे. हं. हे घरून व्यवस्थित सपोर्ट मिळाला समजून घेतलं तुम्हाला. हो. येस. बट आयुष्याचा एवढा मोठा कार्यकाल तुम्ही समाजासाठी, देशसेवेसाठी दिला आणि त्यानंतरही न थांबता तुम्ही फिनिक्स करियर अकॅडमी स्थापन केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुम्ही आज दर्शन करतायत. जी. तर फिनिक्स करियर अकॅडमीबद्दल आणि त्यांच्या जे कोर्सेस आहेत आपले, त्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन देऊ शकतात का? हं. तर आमचे वडील सरपंच होते, म्हणजे तिथेही एक नेतृत्वच होतं. हं. तर गावाची समाजसेवा करणं वगैरे असं. आणि नॅचरली मी जेव्हा माझ्या वयाचे 36 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर हं, हं, हं. जे ग्रामीण भागाची जी ओढ असते आणि 36 वर्षानंतर मग तिथले जे त्यानंतरचे जे मुलं होते, हं. ते थोडेसे दिशाहीनसारखे होते. हं, हं, हं. आता आमचं टार्गेट होतं नोकरी करणं, युनिफॉर्म सर्व्हिस करणं. ती मला मिळाली. मी त्याच्यात प्रावीण्य मिळवलं शेवटपर्यंत. परंतु आजच्या तारखेला मी बघितलं, की त्या ग्रामीण भागातले बरेचसे विद्यार्थी हे भरकटलेले असतात आणि त्यांना एक योग्य दिशा देण्यासाठी हं. आम्ही ठरवलं, की आपण आता टॅलेंट नावाचा जो प्रकार असतो, स्किल, बरोबर. स्किल म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मिळतात. आम्ही त्यांना बऱ्याच वेळेस आता रोजगार मेळावे घेतले. त्या मेळाव्यातनं ते विद्यार्थी आलेत. मग त्यांना तिथं नोकऱ्या दिल्यात आम्ही कंपन्यांमध्ये. परंतु ते तिथं टिकू शकले नाही. त्याला कारण काय? स्किल. तर मग ते स्किल कसं डेव्हलप करून त्यांना आपण फिनिश प्रॉडक्ट तयार करून मग त्यांना हं. जर आपण ह्या क्षेत्रात उतरवलं, हं. नोकरीचे म्हणजे पोलीस असेल, आर्मी असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात आपण उतरू शकतो त्यांना. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांना ट्रेन करून हं. आणि योग्य त्यांचं जे स्किल असेल, त्यांचं जे टॅलेंट असेल, त्यांना योग्य दिशा देणे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आता धष्टपुष्ट मुलगा आहे. हं. रनिंग-बिनिंग सगळं करतो.
नंतर ते गोळा फेक करतो. परंतु गोळा कसा फेकायचा? हेच हे एक नॉलेज. स्किल आहे, टॅलेंट आहे. बरोबर. आता मी इथं नाशिकला एस-पी असताना 100 कॉन्स्टेबल ड्रायव्हर यांची मी भरती केली होती. तर ती भरती केल्याच्या ठिकाणी बरेचसे कॅन्डिडेट हे ज्यांनी अकॅडमीमध्ये 6 महिन्याचं, वर्षाचं शिक्षण घेतलेलं होतं, हं, हं. ते जास्त ते कॅन्डिडेट उत्तीर्ण झाले. म्हणजे ओके. त्यांना एक योग्य प्रकारे दिशा दिली दिशा जाते. दिशा मिळाली. कशाप्रकारे गोळा फेकायचा, टेक्निक काय असतं, या बारीक-बारीक गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या जातात. शिकवले जातात. आणि नॅचरली त्याच्यातनं मग ते विद्यार्थी सिलेक्ट झाले, उत्तीर्ण झालेत. तर म्हणून मग आम्ही असं ठरवलं, मी, विलास सोनवणे, उशीर सर वगैरे असे एक 5-7 लोकं आम्ही विचार केला, की आपण सुद्धा या ठिकाणी मुलांना योग्य मार्गदर्शन करून ट्रेनिंग देऊन त्यांना आपण एक अकॅडमी काढावी. मग त्याप्रमाणे ती फिनिक्स अकॅडमी म्हणजे रॅपिड फिनिक्स अकॅडमी काढली हं, हं, हं. आणि ते आता आमची लवकरच ते बॅच सुरू होत आहे. ओके. हां. फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये आपण कुठल्या-कुठल्या कोर्सेसला प्रमोट करतोय आता? फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये बेसिकली काय आहे, की जे काही आपले म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलीस असतील, आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा इतर फॉरेस्ट असेल किंवा एक्साईज असेल, सगळे युनिफॉर्म सर्व्हिसेस टोटल. वाले हां, जास्त जास्त करून म्हणजे हं. सुरुवात आम्ही या ठिकाणाहून केलेली आहे आणि आमचं पुढचं उद्दिष्ट जे आहे ते एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचं आहे. ओके, तर वी आर गोइंग स्टेप बाय स्टेप. ओके. हां. तर सुरुवातीला आपण त्यांना पोलीस भरतीचं, हं. आर्मीचं, सी-आर-पी-एफ वगैरे, वगैरे हे सगळं प्रशिक्षण देऊन त्याच्यातनं मग जसं-जसं आपला रिझल्ट मिळत जाईल, हं, हं. मग त्याप्रमाणे पुढे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी वगैरे हे आम्ही त्यांच्याकडनं करून घेणार. क्या बात है! जी. आपली जी अकॅडमी आहे, तिथे विद्यार्थ्यांना राहण्याची, खाण्याची कशी सुविधा आहे? हो, सगळी पूर्ण म्हणजे सुविधा आहे त्या ठिकाणी. निवासी ट्रेनिंग सेंटर आहे ते. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे आणि अगदी अद्ययावत. मी तर म्हणेल, की महाराष्ट्रामध्ये आम्हाला ही अकॅडमी अशी करायची, की या अकॅडमीमध्ये जेवढेही आमचे डायरेक्टर आहेत, हं, हं. हे सगळं उच्च शिक्षित आहेत. आय-आर-एस आहेत, आय-पी-एस आहेत, ए-सी-पी आहेत, डी-सी-पी, डी-वाय-एस-पी वगैरे अशा लेव्हलचे सगळे तज्ञ मंडळी आहे. तर असे तज्ञ मंडळी म्हटल्यानंतर मग नॅचरली अशा प्रकारची म्हणजे एक अकॅडमी बनवायची महाराष्ट्रामध्ये, हं, हं. की एक नंबर अकॅडमी करायची आहे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण देणं, चांगल्यातले चांगले प्रशिक्षक त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि त्यांना राहण्याची वगैरे सगळ्या सुविधा त्यांना आम्ही देणार आहे त्या ठिकाणी. ओके. आणि महिला वर्ग आणि पुरुष वर्ग यांचे राहण्याची सुविधा वेगवेगळी आहे, कसं आहे? हो, सध्या ती व्यवस्था केलेली आहे आम्ही महिलांसाठी वेगळी. आता पहिलं आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे पुरुषांवरती ओके. आणि जर आम्हाला तिकडनंही चांगला रिस्पॉन्स मिळाला महिलांकडनं, हं. तर त्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे. अगदी प्रशस्त जागा आहे. ओके. त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. क्या बात है! आणि फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये आता तुम्ही जेवढे पण डायरेक्टर्स आहात, तर त्यांच्या वतीने तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? त्यांच्या वतीने आम्ही प्रत्यक्ष तो दौरा सुरू केलेला आहे. हं. आमचा एक दौरा झाला. म्हणजे सुरुवातीला आम्ही पूर्ण जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात आम्ही प्रत्यक्ष आमचे 3-4 डायरेक्टर आम्ही प्रत्यक्ष फिरलो हं. आणि त्या विविध संस्थांना आम्ही भेटी दिल्या. हं, हं. कॉलेजेस, शाळा वगैरे असे. त्यांना भेटी देऊन त्या तिथले प्रोफेसर, प्रिन्सिपल वगैरे त्यांचे डायरेक्टर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या अकॅडमीची माहिती दिली आणि त्यांना सांगितलं, की आपले जे काही विद्यार्थी असतील, त्यांना तुम्ही याची कल्पना द्या आणि त्याप्रमाणे मग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण त्यांना मार्गदर्शन देऊन आपण पुढची कारवाई करणार आहे. खूप सुंदर सर. म्हणजे तुमचा एवढा मोठा कार्यकाल रिटायरमेंटपर्यंतचा होता आणि त्यानंतरही शांत न बसता तुम्ही इतकी सुंदर अकॅडमी स्थापन केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इतकं सुंदर काम आज तुम्ही करतायत. त्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार सर. आणि मीही माझ्या प्रेक्षकांना आवर्जून सांगेल, जे पण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांना मी आवाहन करतो, की फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये नक्की व्हिजिट करा. ज्यांची ही इच्छा आहे, की युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये त्यांना जायचं आहे, तर फिनिक्स करियर अकॅडमीशिवाय दुसरं कुठली अकॅडमी मला दिसत नाही आहे सध्या तरी, की ज्या अकॅडमीमध्ये एवढे अनुभवी, एवढे तज्ञ अ, शिक्षक तुम्हाला मिळणार आहेत.
सो मी पुन्हा एकदा आव्हान करतो आणि ह्या पॉडकास्टचा इथेच एंड करतो. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आमच्या नमस्कार. अ, थँक थँक यू सो मच सर. थँक यू सो मच.